इयत्ता 9वी विषय इतिहास पाठ 2 भारत 1960 नंतरच्या घडामोडी। म्हणजे भारतामध्ये 1960 नंतर ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडून गेलेल्या आहेत याची माहिती आपल्याला या पाठामध्ये पाहायची आहे। मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की आपला भारत देश 1947 साली स्वतंत्र झाला आणि भारताने संविधानाचा स्वीकार केलेला आहे 1950 मध्ये। आता संविधान म्हणजे काय तर भारताचा राज्यकारभार कशा पद्धतीने चालवायचा, त्याचे जे नियम असतात, ज्या काही अटी असतात, त्याचं जे पुस्तक तयार केलेलं आहे त्याला संविधान असं म्हणतात आणि त्यानुसार राज्यकारभार हा चालत असतो संविधानानुसार। आणि त्या संविधानाचा स्वीकार 1950 मध्ये भारताने केलेला आहे आणि त्यानंतर भारत एक सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झालेला आहे। आता सार्वभौम म्हणजे काय की आपल्या देशावर कुणाचाही अधिकार राज्य करण्याचा नाही। आपण आपला राज्यकारभार लोकशाही पद्धतीने 1950 नंतर करत आलेला आहे। भारत हा बहुजिन्सी समाज आहे, म्हणजे त्या भारतामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आहेत, वेगवेगळे धर्म आहेत, वेगवेगळे वंशाचे लोक आहेत, वेगवेगळ्या जातीचे लोक भारतामध्ये नांदत आहेत। आता भारताला स्वातंत्र्य 1947 रोजी मिळालं। मग त्या काळात कोणकोणते प्रश्न होते तर त्या काळामध्ये भारताला आर्थिक, राजकीय, सामाजिक हे जे प्रश्न होते ते प्रश्न भारताचा विकास करण्यासाठी सोडवायचे होते आणि त्याचबरोबर भारतामधलं दारिद्र्य दूर करायचं होतं, औद्योगिकीकरणावर भर द्यायचा होता, नियोजन आयोगाची निर्मिती करायची होती। हे काहीच भारतामध्ये स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं आणि ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करून भारताचा राज्यकारभार करायचा होता। यशस्वीपणे निवडणुकीचं आयोजन, लोकशाही, परस्परांवर विश्वास, राजकीय स्थैर्य हे प्राप्त करायचं होतं। दुर्बल समाज घटकांसाठी कार्यक्रम आयोजित करायचा होता, वेगवेगळ्या धोरणांचा समावेश करायचा होता, अनेक सामाजिक सुधारणा प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर करायचा होता। अशा अनेक प्रश्न भारतासमोर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर होते। आपल्याला काय पाहायचं आहे, धड्याचं नाव आहे 1960 नंतरच्या घडामोडी। मग आपल्याला आता पाहायचं आहे 1960चे दशक, म्हणजे 1960 ते 1970 या कालखंडामध्ये, म्हणजे या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये जे काही बदल झाले, ज्या काही महत्त्वाच्या घटना घडून गेलेल्या आहेत हे आपल्याला पाहायचं आहे। आता 1960चे दशक, अनेक राजकीय परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या घडामोडी भारतामध्ये घडून गेलेल्या होत्या या दशकामध्ये। याच कालखंडात पोर्तुगीजांच्या राजवटीखालील गोवा, दीव, दमण या प्रदेशांची मुक्तता झालेली होती आणि हे जे प्रदेश आहेत ते भारतीय संघराज्याचे एक भाग बनलेले होते। तशाच पद्धतीने उत्तरेकडील सीमारेषेवर भारत आणि चीन यांच्यामध्ये संघर्ष, तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि या तणावाच्या वातावरणामध्येच या ठिकाणी 1950 पासून वाढत असलेला हा तणाव याची परिणती अखेर दोन्ही देशातील सीमारेषेच्या युद्धात झालेली होती की त्यामध्ये एक सीमारेषा आखण्यात आलेली होती आणि हे युद्ध मॅकमोहन रेषेच्या क्षेत्रात झालेलं होतं 1962 मध्ये। भारताला 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतलेली होती। आपल्याला सर्व पंतप्रधान ओळीने पाहायचे आहेत, त्यामुळे तुम्ही पहिले पंतप्रधानांचं नाव लिहून ठेवू शकता, पंडित जवाहरलाल नेहरू। आणि त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचा शिल्पकार असंही त्यांना म्हटलं जातं। इयत्ता 8वी मध्ये भारताचे परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार हा टॉपिक तुम्हाला नागरिकशास्त्रामध्ये सुद्धा आहे। तर त्यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणतात, कारण त्यांनी परराष्ट्राविषयी कोणतं धोरण ठेवायचं, चांगलं ठेवायचं की वाईट ठेवायचं, त्यांच्याशी संबंध कसे ठेवायचे, ह्या सगळ्या योजना त्यांनी आखलेल्या होत्या, म्हणून त्यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असं म्हणतात। भारताच्या सामाजिक आर्थिक विकासात त्यांनी मोलाची आणि अत्यंत महत्त्वाची अशी भर घातलेली होती। अशाच पद्धतीने त्यांचं 1964 मध्ये निधन झालेलं होतं भारताचे पहिले पंतप्रधान यांचं आणि त्यानंतर दुसरे पंतप्रधान झालेले आहेत, त्यांचं नाव आहे लाल बहादूर शास्त्री।
त्यांच्या कारकिर्दीमध्ये 1965मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालेलं होतं आणि प्रश्न होता काश्मीरचा. आणि काश्मीर आणि काश्मीरच्या प्रश्नावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं आणि हे युद्ध सोडवण्यासाठी मध्यस्थी केलेली होती ते आहेत सोव्हिएत युनियन यांनी दोन्ही देशामध्ये मध्यस्थी साधण्याचा प्रयत्न केलेला होता. लाल बहादूर शास्त्री यांनी एक घोषणा दिलेली होती, जय जवान जय किसान, आणि त्याद्वारे भारतीय शेतकरी आणि भारतीय सैनिक यांना किती महत्त्व दिलेलं होतं या घोषणेवरून लक्षात येतं. त्यांनी दिलेली घोषणा आहे जय जवान जय किसान. प्रश्न परीक्षेमध्ये नेहमीच येत असतो की लाल बहादूर शास्त्री यांनी कोणती घोषणा दिलेली आहे, तर तुम्ही ती सांगायची आहे. 1966मध्ये लाल बहादूर शास्त्री यांचं ताशकंद या ठिकाणी निधन झालेलं होतं. असे झालेले आहेत 2 पंतप्रधान. पहिले पंतप्रधान आहेत पंडित जवाहरलाल नेहरू, दुसरे आहेत लाल बहादूर शास्त्री. पुढच्या पंतप्रधान झालेल्या आहेत इंदिरा गांधी. श्रीमती इंदिरा गांधी 1966मध्ये पंतप्रधान झालेले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत पूर्व पाकिस्तानच्या संदर्भामध्ये दडपशाहीचं धोरण स्वीकारलेलं होतं. पूर्व पाकिस्तानमध्ये मोठे आंदोलन करण्यासाठी हे दडपशाहीचं धोरण कारणीभूत ठरलेलं होतं आणि या आंदोलनाचं नेतृत्व शेख मुजीबुर रहमान यांच्या मुक्तवाहिनीने केलेलं होतं. आता हा पूर्व पाकिस्तानाच्या जो दडपशाहीचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि त्याचा परिणाम भारतावरही झालेला होता. भारतातले जे पाकिस्तानात गेलेले लोक आहेत, जे निर्वासित आहेत, ते लोक भारतामध्ये परत आलेले होते. आता हे झालं 1960 ते 1970चं दशक. पुढचं दशक अभ्यासायचं आहे 1970 ते 1980. पुढचा 10 वर्षाचा कालखंड आपल्याला पाहायचा आहे. पुन्हा 1971मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं आणि त्या युद्धाचा परिणाम असा झाला की स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झालेली होती. शांततेच्या कारणासाठी अणुऊर्जेचा वापर करण्याचा आपल्या धोरणाचा एक भाग म्हणून भारताने 1974मध्ये राजस्थानमधील पोखरण येथे एक जमिनी अंतर्गत यशस्वी अणुचाचणी घेतलेली होती. पोखरणच हे ठिकाण का निवडलेलं होतं? कारण त्या ठिकाणी पाण्याचा अभाव होता, लोकवस्ती कमी होती, म्हणून पोखरण हे ठिकाण निवडलं आणि ती यशस्वी चाचणी 1974मध्ये झालेली होती. आणि या सर्व घटनेवर आधारित एक नवीन हिंदी चित्रपट आलेला आहे, त्याचं नाव आहे परमाणू. यानंतर 1975मध्ये सिक्कीमच्या जनतेने भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या बाजूने मतदान केलेले होते आणि त्यानुसार सिक्कीमला भारतीय संघराज्याचा दर्जा मिळालेला होता. आता याच दशकामध्ये भारतीय राजकीय परिस्थिती अस्थिर झालेली होती, स्थिरता मिळत नव्हती. 1974मध्ये इंदिरा गांधी यांनी निवडणुकी प्रचारात शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा या ठिकाणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल दिलेला होता आणि ही जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या विरोधात देशामध्ये संप, निषेध झालेले होते. आणि याच दरम्यान जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे परिस्थिती खूपच गुंतागुंतीची वाईट झालेली होती. देशातील कायदा सुव्यवस्था परिस्थिती बिघडली ही सर्व, आणि शासनाने संविधानातील आणीबाणीविषयक तरतुदीच्या आधारे राष्ट्रीय आणीबाणी घोषित केलेली होती. आणीबाणी म्हणजे काय तर युद्धजन्य परिस्थिती, म्हणजे युद्ध कधी होईल काय सांगता येत नाही आणि जे काही आपल्याला संविधानाने मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याचा योग्य ठिकाणी असा व्यवस्थित असा वापर करता येत नव्हता आणि त्यामुळे ही आणीबाणी परिस्थिती घोषित केली. नागरिकांचे मूलभूत हक्क स्थगित करण्यात आले आणि आणीबाणीमुळे भारतीय प्रशासन व्यवस्थेत शिस्त राहिलेली नव्हती, प्रशासन बिघडलेलं होतं. त्याचबरोबर मानवी हक्कांचाही या ठिकाणी संकोच झाला. राष्ट्रीय आणीबाणीचा काळ 1975पासून 77पर्यंत तसाच राहिला आणि त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आलेल्या होत्या. ही जी आणीबाणीची परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर अनेक विरोधी पक्ष
एकत्र आले आणि त्यांनी एक नवीन पक्ष निर्माण केलेला होता. त्यांनी जनता पक्षाची निर्मिती केली. हा नव्याने स्थापन झालेला जनता पक्षाकडून इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील दारुण पराभव झालेला होता काँग्रेस पक्षाचा. आणि या निवडणुकीत नंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झालेले होते. पराभव झाल्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या आणि पुढचे पंतप्रधान आहेत मोरारजी देसाई. त्यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार निवडून आले आणि हे सरकार त्यांच्यामध्ये आपापसात मतभेद संघर्ष व्हायला लागले आणि म्हणून हे अल्पकाळच टिकले, जास्त काळ टिकू शकलेले नाहीत. आणि त्यांच्यानंतरचे प्रधानमंत्री झालेले आहेत, त्यांचं नाव आहे चरण सिंग. आणि हे सुद्धा जास्त काळ सरकार टिकलेलं नव्हतं. पुन्हा 1980मध्ये निवडणुका झाल्या आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आलेला आहे. हे झालं 1970 80 हा 10 वर्षाचा कालखंड. पंतप्रधान कोण कोण झाले ते ओळीने तुम्हाला लिहायला सांगितलेलं आहे, ते तुम्ही लिहून घ्या. पुढचं दशक आहे 1980 ते 90चं दशक आपल्याला पाहायचं आहे. या दशकामध्ये सुद्धा राजकीय व्यवस्थेला अनेक नव्या आव्हानांना किंवा प्रश्नांना सामोरं जावं लागलेलं होतं. शीख लोकांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी आंदोलन केलेलं होतं आणि या आंदोलनानं खूप मोठं उग्र रूप धारण केलेलं होतं. या आंदोलनास पाकिस्तानचा पाठिंबा होता. पंजाबमध्ये हे आंदोलन होतं आणि पाकिस्तानचा पाठिंबा होता. 1984मध्ये अमृतसर या ठिकाणी एक सुवर्ण मंदिर आहे आणि त्या सुवर्ण मंदिरामध्ये अतिरेकी लोकांनी आश्रय घेतलेला होता. काही अतिरेकी लोक तिथं येऊन राहिलेले होते, तर त्या अतिरेकांना बाहेर काढण्यासाठी लष्कर पाठवण्यात आलेलं होतं आणि या लष्करामधील इंदिरा गांधींच्या सुरक्षा रक्षक पथकातील शीख रक्षकांनी त्यांची हत्या केलेली होती. आणि याच कालखंडात ईशान्येकडील भारतात उल्फा घटनेच्या नेतृत्वाखाली सुद्धा एक आंदोलन सुरू झालेलं होतं. यानंतर 1984मध्ये प्रधानमंत्री झालेले आहेत राजीव गांधी. त्यांनी अनेक सुधारणा घडवून आणलेल्या होत्या. पहिलं म्हणजे अर्थव्यवस्थेत आणि विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक सुधारणा घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. प्रश्न येतो की विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कोणी सुधारणा घडवून आणलेल्या होत्या, कोणत्या प्रधानमंत्र्यांनी? तर राजीव गांधी यांनी 1984मध्ये अर्थव्यवस्थेत भारताच्या विज्ञान तंत्रज्ञानात अनेक सुधारणा घडवून आणल्या. त्याच पद्धतीने श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न किंवा पुढाकार राजीव गांधींनी घेतलेला होता. ही गाळलेली जागा येऊ शकते. तमिळ समुदायाला देशांतर्गत स्वायत्तता देऊन एक संघ श्रीलंकेच्या कल्पनेला त्यांनी पाठिंबा दिला, परंतु त्यांच्या या संदर्भातील प्रयत्नांना जास्त काही यश मिळालेलं नव्हतं. पुढं आहे संरक्षण सामुग्री आणि विशेष बोफोर्स कंपनीकडून लांब पल्ल्याच्या तोफा खरेदी संदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राजीव गांधी यांच्यावर टीका करण्यात आलेली होती. राजकीय भ्रष्टाचार या काळातील निवडणुकीचा एक महत्त्वाचा मुद्दा बनलेला होता आणि सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. त्यानंतर विविध पक्ष एकत्रित येऊन जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंग भारताचे प्रधानमंत्री झाले. राजीव गांधीनंतर भारताचे पंतप्रधान जनता पक्षाचे झालेले आहे, त्यांचं नाव आहे विश्वनाथ प्रताप सिंग. त्यांनी इतर मागासवर्गीयांसाठी काही जागा आरक्षण करून न्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यासाठी खूप त्यांनी महत्त्वाचं कामही केलेलं होतं. पक्षातील अंतर्गत वादविवादामुळं हे विश्वनाथ प्रताप सिंग सरकार जास्त काळ पदावर टिकू शकलेलं नव्हतं. 1990मध्ये पुढचे पंतप्रधान झालेले आहेत चंद्रशेखर. त्यांचं नाव आहे चंद्रशेखर. त्यांचंही सरकार फार काळ टिकलेलं नव्हतं. पुन्हा 1991मध्ये निवडणुका प्रचारादरम्यान श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेने राजीव गांधींची हत्या केलेली होती. 1980च्या दशकाच्या शेवटी जम्मू काश्मीरमधील असंतोषाला सुरुवात झाल्याने दिसतं आणि तेथील अतिरेकी कारवायांनी काश्मीर पंडितांना तेथून निघून जाण्यास भाग पाडलेलं होतं आणि ही समस्या अधिकाधिक वाढत गेली आणि तिने आता
दहशतवादाचं स्वरूप धारण केलेलं होतं. यानंतरचं दशक पाहायचं आहे 1990 नंतरचं. तर 1990 नंतर पुढील 10 वर्षामध्ये जे काही बदल झालेले आहेत त्या बदलांचा अभ्यास आपल्याला आता करायचा आहे. 1991 हे वर्ष जगाच्या आणि भारताच्या इतिहासात अतिशय महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणारं हे वर्ष ठरलेलं आहे. याच सुमारास सोव्हिएत युनियनचं विघटन झालेलं होतं. म्हणजेच काय झालेलं होतं तर अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यात वेगवेगळे भाग पडलेले होते आणि याच कालखंडामध्ये शीतयुद्धही संपलेलं होतं आणि हे शीतयुद्ध दुसरं महायुद्ध झाल्यानंतर सुरू झालेलं होतं आणि या शीतयुद्धात संपलं आणि त्याच कालखंडामध्ये भारताचे प्रधानमंत्री झालेले होते PV नरसिंहराव. त्यांनी अर्थव्यवस्थेमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणलेले होते भारतामध्ये आणि याच कालखंडामध्ये अयोध्या आणि राम जन्मभूमीचा आणि बाबरी मशिदीचा प्रश्न निर्माण झाला होता की अयोध्या या ठिकाणी राम जन्मभूमी होती का बाबरी मशीद होती. तर तो जो प्रश्न आहे त्या कालखंडामध्ये निर्माण झालेला तो प्रश्न आता निकालात निघालेला आहे किंवा त्याचा निकाल लागलेला आहे आत्ताच. त्यानंतर 1996 ते 99 या कालखंडामध्ये भारताच्या लोकसभेत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालेलं नव्हतं. म्हणजे जनता पक्षाला पण नाही आणि काँग्रेस पक्षाला पण नाही आणि म्हणूनच अनेक प्रधानमंत्री या कालखंडामध्ये सत्तेवर आलेले होते. त्यात अटल बिहारी वाजपेयी, HD देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल हे होते. त्यानंतर शेवटी 1999 भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आलेलं होतं आणि अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान झालेले होते 1999 नंतरच्या कालखंडामध्ये. त्यांनी पाकिस्तानबरोबर संवाद साधून समजावून देऊन युद्ध संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केलेला होता. तडजोडीचा मार्ग त्यांनी अवलंबलेला होता परंतु त्यात त्यांना यश आलेलं नव्हतं. बरेच प्रयत्न केलेले होते अटल बिहारी वाजपेयींनी पण यश आलेलं नव्हतं. 1998 भारताने काही अणुचाचण्या करून घेतलेल्या होत्या आणि त्या यशस्वीही झालेल्या होत्या. स्वतःला अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित केलेलं होतं. चाचण्या का केलेल्या होत्या की इतर देशांनी जर आपल्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर आपण सुरक्षित राहू म्हणून अशा प्रकारच्या अणुचाचण्या त्यांनी करून घेतलेल्या होत्या. 1999 कारगिल क्षेत्रात भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्नावरून युद्ध झालं आणि या युद्धामध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केलेला होता. इथपर्यंतचा पाठ आपण घेतलेला आहे. यानंतरचा पाठ आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत.